भंडाऱ्याच्या लाखांदूरमध्ये परीक्षा केंद्रावरून 10वीचा पेपर व्हॉट्सअपवर व्हायरल करणं भोवलं। सहाय्यक शिक्षकासह मुख्याध्यापकाला अटक तर एक जण फरार। वर्ध्याच्या आर्वीमध्ये लोक सहभागामधून शेत पाणंद रस्ते कामाला सुरुवात। पांडे ते धनोडी या पाणंद रस्त्याच्या कामाचं उद्घाटन तर या कामाला गती देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश। सिंधुदुर्गमध्ये मारहाणीमध्ये एकाचा मृत्यू। या प्रकरणी 3 संशयित ताब्यात। या घटनेमुळे परिसरात खळबळ। क्षुल्लक कारणावरून हा वाद झाल्याची माहिती। यवतमाळमध्ये टवाळखोर टोळक्याचा धुमाकूळ। प्राणघातक हल्ल्याचा आरोप असलेल्या टोळक्यानं साक्षीदार युवकाच्या घरावर हल्ला करत धमकावलं। परिसरातील सीसीटीव्हीमध्ये घटना कैद। धाराशिवच्या ढोकी परिसरात बर्ड फ्लूनं आतापर्यंत 32 कावळ्यांचा मृत्यू। जिल्ह्याभरातून 300 पेक्षा अधिक कोंबड्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवले। प्रयोगशाळेमध्ये नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। बुलडाण्यामध्ये उमेदमार्फत 5 दिवसीय प्रदर्शनीचं आयोजन। या प्रदर्शनीमध्ये बचत गटाच्या महिलांचे 150 पेक्षा अधिक स्टॉल्स। खाद्यपदार्थांच्या या स्टॉलला खवय्यांचा मोठा प्रतिसाद। हिंगोलीच्या औंढा नागनाथमध्ये मोठा उत्साहात रथ उत्सव संपन्न। महाशिवरात्रीच्या 3ऱ्या दिवशी रथ उत्सवाची परंपरा। शिवपार्वती विवाह सोहळाही पार पडला। हर हर महादेवच्या घोषामध्ये औंढा नगरी दुमदुमली। खंडोबाच्या जेजुरी नगरीची ग्रामदेवता जानाई देवीची पालखी सोहळ्याला सुरुवात। हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी। यात्रेमध्ये पालखीचं उत्साहात स्वागत।